नमस्कार सगळ्यांना, मी सना मॅडम. VK क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज जे आपण पाहणार आहोत, आजचा टॉपिक जो आपला आहे तो डिपार्टमेंटल PSIचा जो काही हिस्ट्री स्ट्रॅटेजी आहे ती आपण हिस्ट्रीची स्ट्रॅटेजी बघणार आहे की ज्याच्यामध्ये नेमका अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, PYQचं काय महत्त्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. म्हणजे आताच बरेच टॉपिक आहे जे मी काढलेले आहेत आणि त्याचसोबत 2017, 2021 आणि 2023 हे जे काही 3 पेपर आहे यांच्या माध्यमातून की नेमका आता पुढचा आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. 17चा जर तुम्ही पेपर बघितला आणि 21चा पेपर बघितला आणि त्यापेक्षा 23चा पेपर बघितला तर पूर्णतः गोष्टी चेंज झालेल्या दिसतात. पहिलं, आता आपल्याला माहिती आहे की डिपार्टमेंटल PSI म्हणजे 15 ते 16 प्रश्न, म्हणजे एकूण 15 ते 16 प्रश्न हे हिस्ट्री विषयावर येतात आणि त्यातले फक्त म्हणजे या 15 ते 16 प्रश्नातले 8 ते 9 प्रश्न फक्त महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांवर होतात. समाजसुधारकांसोबतच जे समाजसुधारकांचे सहकारी होते त्या सहकारीवर आता प्रश्न यायला लागलाय. त्यांच्यासोबत असणारी जी लोक होती, त्यांच्या सराउंडिंग मध्ये असणारी लोक, त्यांच्यावर प्रश्न यायला लागलेत. मग ती कशा पद्धतीने प्रश्न यायला लागलेत, आपण प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा या सगळ्या गोष्टी बघणार आहोत की नेमका आपल्याला केवढा अभ्यास करायचा आहे, किती अभ्यास करायचा आहे, त्याची नेमकी त्या काय म्हणतात हिस्ट्री विषयाची संपूर्ण रणनीती नेमकी कशी असणार आहे हे आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर यस, आपण आता सुरू करतोय की नेमका इतिहासाचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा. आता डिपार्टमेंटल PSIला तुम्हाला माहिती आहे की 3 टप्पे असतात. पहिली पूर्व परीक्षा, त्याच्यानंतर मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी, अशा पद्धतीने 3 टप्पे असते. पूर्व परीक्षेमध्ये 25 प्रश्न, आपण ते पण बघू पुढं, हे आपण नंतर बघू की नेमकं. परंतु नेमका पेपर किती मार्काचा असतो, काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी पण ह्याच्यामध्ये. समजा एखाद्या माणसाने हिस्ट्री विषयाची स्ट्रॅटेजी जरी बघायची असेल तर त्याचसोबत की नेमकं या पेपरमध्ये अजून काय काय सगळ्या गोष्टी असतात, 100 मार्काच्या या पूर्ण पेपरमध्ये कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युशन असतं, या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघूया. येस, तर हे प्रश्नपत्रिकेची जी काही संख्या असते ती एकूण 100 प्रश्न असतात ह्याच्यामध्ये आणि 100 प्रश्नामध्ये एका प्रश्नाचा 1 मार्क अशा पद्धतीने असतं. बऱ्यापैकी जी लोक आता कॉन्स्टेबल आहेत त्यांना या म्हणजे त्यांनी अभ्यास सुरू केला आहे सगळ्याच गोष्टी. परंतु हिस्ट्री विषयाचा अभ्यास करताना होतं असं, प्रॉब्लेम काय होतो हिस्ट्रीचा की इतका वास्ट सिलेबस आहे की नेमकं वाचायचं किती किंवा कुठं आता आपल्याला थांबलं पाहिजे किंवा कितीपर्यंत त्याची डेप्थ ठेवली पाहिजे एखाद्या गोष्टीची, ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला कशातून मिळतं तर या आपल्या आतापर्यंत आलेले जे काही प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नपत्रिकेचं. माझं आतापर्यंत तुम्ही लेक्चर पाहिले त्याच्यामध्ये माझा सगळ्यात जास्त जोर असतो तो PYQ वर असतो, तुम्हाला माहिती आहे. कारण PYQ शिवाय तुम्हाला परीक्षा पद्धतीच कळत नाही किंवा नेमका किती अभ्यास करायचं हेच कळत नाही. त्याच्यामध्ये माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे इथं आपल्या लेक्चरमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कशा पद्धतीने प्रश्न आलेत. आणि त्याचसोबत मी तुम्हाला काय केलं माहितीये का, डायरेक्ट जे आयोगाचा पेपर आहे ना त्याचं पण डायरेक्ट तुम्हाला दाखवलं, जेणेकरून ते म्हणतात आपण आयोगाचा पेपर जेव्हा बघतो ना तेव्हा ते वेगळी फिलिंग असते. येस, टाईप करून पण घेतलेत पण त्याचसोबत तुम्हाला तसा डायरेक्ट आयोगाचा जो प्रश्न आलाय त्या पद्धतीने सुद्धा इथं मी घेतलेला आहे. येस, आता बघा, मराठीला 25, इंग्लिशला 25 आणि सामान्य ज्ञान म्हणजे जो सामान्य अध्ययनचा विषय असतो त्या सामान्य अध्ययनमध्ये एकूण 50 प्रश्न असतात आणि त्या 50 प्रश्नामधले 15 प्रश्न एकट्या हिस्ट्री या विषयावर येतात. येस, त्यामुळं या इतिहास या विषयात खूप जास्त महत्त्व या डिपार्टमेंटल एक्झामच्या परीक्षेमध्ये आहे. येस, इतिहास या विषयाचं खूप जास्त महत्त्व आहे. आता मागचे पेपर बघितले तर 8 ते 9 प्रश्न हे फक्त समाजसुधारकावर येतात आणि उरलेले जे प्रश्न आहेत ते आधुनिक इतिहासावर येतात. मग आता आपण हे पण बघणार आहोत की नेमके कुठले टॉपिक आहेत जे सगळ्यात IMP आहेत, म्हणजे VVIMP आहेत आणि कुठले असे टॉपिक आहेत जे कमी महत्त्वाचे किंवा आतापर्यंत त्यांच्यावर कमी प्रश्न आलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. आता बघा पुढं. येस, हे सिलेबस ऑल मी घेतलेला आहे. त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आपण काय बघणार आहोत, आधुनिक भारताचा इतिहास हे एवढाच शब्द आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे. मग त्याच्यावरून आतापर्यंत जे काही क्वेश्चन पेपर आहेत, PYQ आहे, त्या PYQ वरून आपण ठरवतो की नेमका कसा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. यानंतर आहे बघा महाराष्ट्रातील समाजसुधारक, म्हणजे या 5 नंबरचा जो काही टॉपिक आहे याच्यामध्ये म्हणजे सिलेबसमध्ये म्हणजे पूर्णतः काय म्हणतात असं नमूद करून दिले की महाराष्ट्रातील समाजसुधारक.
मग आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आपण आपल्या लेक्चरमध्ये, आपल्या बॅचमध्ये पूर्णतः आपण ही जे काही डिपार्टमेंटल PSIच्या बॅचमध्ये आपण समाज सुधारक इतके डिटेलमध्ये बघणार आहेत की तुम्हाला प्रश्न बघता क्षणी त्याचं उत्तर आलं पाहिजे. त्याचसोबत त्याचे PYQ पण, म्हणजे एक समाज सुधारक शिकवून झाले तर ऑटोमॅटिक त्याच्या मागचे लगेच मी PYQ घेणार आहे. मग PSI डिपार्टमेंटल PSIचे पण आलेले प्रश्न घेणार आहे, त्यासोबत कंबाईनचे पण प्रश्न घेणार आहे की ज्याच्यातून तुमचा अजून जास्त सराव होऊ शकतो. यस, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण समाज सुधारक बघण्याच्या अगोदर की नेमका अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे या सगळ्या गोष्टी बघू, की काय काय केलं पाहिजे यासाठी आपण ते अगोदर बघू. आता इथं बघा मी हातानेच लिहिलंय, इतिहासाचा अभ्यास नेमका कसा करावा, त्याचसोबत PYQचं महत्व काय असेल. यस, PYQचं महत्व काय, आणि महत्वाची गोष्ट आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्रातील समाज सुधारक अशा पद्धतीने आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे. तर मग आपल्याला महाराष्ट्र आणि भारत या दोघांची सांगड घालून, या दोघांची जोड करून की नेमका कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कुठले टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे आहेत, महाराष्ट्राच्या बाबतीतला आणि भारताच्या बाबतीतला सोबत कशा पद्धतीनं दोन गोष्टी एकत्र करून अभ्यास. 1857चा उठाव असू दे, मग महाराष्ट्राच्या बाबतीत पण आपण अभ्यास करताना सेम तोच भारताच्या बाबतीत करणार आहे, किंवा क्रांतिकारक संघटना असतील, असे खूप सारे आपल्याला माहिती आहे की जरी सगळ्या गोष्टींची सुरुवात बंगालपासून होत असेल तरी पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई प्रांतामध्ये त्या काळामध्ये त्याची लाट यायची. मग सुरुवात जरी तिथून झाली तरी महाराष्ट्रामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. यस, मग त्यामध्ये त्यासोबत या अभ्यासाची पूर्णपणे रणनीती आपण कशा पद्धतीने करणार आहोत. आता हे मी लिहून तुम्हाला दिलेलं आहे. पुढे जसं जसं आपण जाईल प्रश्नांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल की नेमका प्रश्न कशा पद्धतीने आलेत आणि त्याचा आसपासचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, जेणेकरून आपल्याला हे बघा हे 15 प्रश्न येतात ना, ह्याच्यातले ऍटलिस्ट 13 ते 14 प्रश्नांवर आपली कमांड आली पाहिजे. 1-2 प्रश्न नवीन पद्धतीने येऊ शकतात कारण तिथं काय आपला अधिकार कुठला नसतो, परंतु जास्तीत जास्त प्रश्नांपर्यंत किंवा त्या आयोगाच्या जी काही पद्धत आहे आपण त्या आयोगाच्या पद्धती सोबत किंवा त्यांच्या मागे चालण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि ते करण्यासाठी आपल्याला PYQ खूप कामी येतात. यस, तर यामध्ये आता आपण एक एक बघू की नेमका कुठले टॉपिक आहेत, काय आहेत, कुठल्या टॉपिकला सगळ्यात जास्त महत्व आहे, कशावर किती प्रश्न विचारलेत, हे इन डिटेल मी मध्ये सांगितलंय. आता हे मी बनवताना सगळ्यात महत्वाचे 3 पेपर घेतले, 2017, 2021 आणि 2023 अशा पद्धतीने 3 पेपर आपण एकत्र केलेले आहेत. किती? 2017, 2021 आणि 2023. जेव्हा 17 आणि 21 चे प्रश्न बघितले आणि 23 चे प्रश्न बघितले तर खूप जास्त अंतर आपल्याला लक्षात येतं. पहिला जो प्रश्न विचारायचा ट्रेंड होता तो फक्त समाज सुधारकांच्या भोवतीचा असणार किंवा त्यांच्याविषयी विचारलं जायचं. आताचा जो ट्रेंड सध्या सुरू आहे डिपार्टमेंटल PSIचा असू द्या किंवा कंबाईनचा असू द्या किंवा राज्यसेवेचा असू द्या, की त्यांच्या सोबत असणारी जी लोक होती, समजा आपण फुलेंचं उदाहरण घ्यायला गेलो तर आज आपल्याला माहिती आहे फुलेंच्या बाबतीत जर प्रश्न यायचं म्हटलं तर आता नारायण मेघाजे, NM लोखंडे जे आहे ज्यांना आपण कामगार चळवळीचे जनक म्हणतो, त्यांच्यावर प्रश्न यायला सुरुवात झाली. त्यासोबत त्यांच्यासोबत असणारे गोवंडे असतील, ही जी काही लोक वेगवेगळी होती त्या लोकांच्या बाबतीत प्रश्न यायला सुरुवात झाली. त्यांनी कुठल्या शाळा सुरू केल्या, त्यांनी कुठल्या संस्था सुरू केल्या किंवा ते कुठल्या कुठल्या संस्थांचे अध्यक्ष होते, त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी मदत केली, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आलेले आहेत. यस, ह्याचा अर्थ त्यांच्या सोबत असणारे सहकारींच्या संघटनेवर आपल्याला प्रश्न यायला लागले. त्यांच्यावर तर येणारच आहेत साहजिक, परंतु कंबाईन आणि डिपार्टमेंटलचा जर विचार केला तर डिपार्टमेंटल मध्ये डायरेक्ट समाज सुधारक असं तुम्हाला सिलेबस मध्येच दिले आपल्याला. यस, सिलेबस मध्येच आपल्याला महाराष्ट्रातील समाज सुधारक असा आपल्याला एक टॉपिक दिलाय, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न जास्त येत आहेत. ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि आपण सेम आपल्या जो काही आपल्या बॅच मध्ये आपण पूर्ण जे काही समाज सुधारकावर जे प्रश्न आलेले आहेत आणि अजून पुढे येऊ शकतात त्या सगळ्या समाज सुधारकांचा आपण अभ्यास करणार आहोत. यस, आता बघा या 3 पेपरचा जर विचार केला तर त्या 3 पेपरमध्ये मी काय म्हटलं तुम्हाला 15 प्रश्न आपल्याला हिस्ट्रीला येतात. त्या 15तले फक्त या 4 ते 5 समाज सुधारकावर 6 प्रश्न आलेले. किती आलेले? 6 प्रश्न. ह्याचा अर्थ हे लोक आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत लक्षात घ्या. 6 प्रश्न एकट्या या 4 लोकांना किंवा 5 लोकांवर आले. त्यामध्ये कोण आहेत बघा, महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन त्यांचं, महर्षी धोंडो केशव कर्वे आणि नारायण मेघाजी लोखंडे. 1 2 3 4 5 6 या 6 लोकांवर आतापर्यंत 6 प्रश्न आलेले आहेत. यस, म्हणजे
2021, 17, 21 आणि 23चा जर विचार केला तर या 6 लोकांवर आपल्याला 6 प्रश्न आलेले दिसतात या परीक्षेमध्ये एकूण. म्हणजे अगोदर तर ही लोक इन डिटेलमध्ये करायचीच आहेत, त्याचसोबत ह्यांच्यासोबत असणारी सहकारी, त्यांच्या संघटना, त्या आपण सगळ्या व्यवस्थित आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामुळे आपल्यासाठी IMP हे सगळे समाजसुधारक आहेत. म्हणजे बाकीचे पण समाजसुधारक आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत, परंतु ज्यांच्यावर जास्त करून फुले शाहू आंबेडकर यांच्यावर प्रत्येक वर्षी डिपार्टमेंटलला म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणण्यापेक्षा आतापर्यंतच्या एक्झाम मध्ये ज्या काय गोष्टी आल्या, आतापर्यंत ह्या 3 मेन करून मी हे 3 पेपर घेतलेले आहेत जे रिसेंटचे आहेत आणि याचा म्हणजे नाही का याचा आधार घेऊनच पुढे आपण की नेमकं अभ्यासाचं कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे या गोष्टी आपण बघतोय. तर या 3 पेपरमध्ये या 3 लोकांवर विशेष करून फुले शाहू आणि आंबेडकर या तिघांवर प्रत्येक 3ही पेपरमध्ये एक प्रश्न आलेला आहे. त्यामुळे ही माणसं आपल्यासाठी खूप महत्वाची आहेत. ह्या 6 लोक आपल्याला इन डिटेलमध्ये आपण लेक्चरमध्ये आपल्या बॅचमध्ये घेणार आहोत. आता त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे म्हणजे मी एकूण 15 मार्क कुठल्या कुठल्या टॉपिकवर आलेले आहेत विशेष त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं घेतलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की बाबा आपल्याला एवढं वाचायचं आहे. साहजिक आहे, शिकवताना आपण सगळ्या गोष्टी घेऊन शिकवणार आहोत, कारण सगळ्या गोष्टीचा संबंध एकमेक गोष्टीशी जुळलेला असतो, त्यामुळे आपण सगळ्याच गोष्टी एकत्र करणार आहोत. परंतु त्याच्यामध्ये पण VIMP काय आहे की ज्या 15 प्रश्नातून 8 ते 9 प्रश्न ज्याच्यातून प्रत्येक वेळीच प्रत्येक पेपरच्या वेळेस फॉर्म होतात ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि उरलेले 5 ते 6 प्रश्न जे आहेत ते बाकीच्या जे टॉपिक आहेत त्यातून आपण कव्हर करणार आहोत. तर यस, आता आपण बघितलं की 6 प्रश्न या 6 समाजसुधारकांमधून आपल्याला मिळालेले आहेत. पुढचं जे आहे ते गव्हर्नर जनरल. आता आपल्याला माहिती आहे गव्हर्नर जनरल असेल, कायदे असतील, ब्रिटिश लोकांनी जे काही कायदे केले ते ब्रिटिशांचे कायदे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित बघणार आहोत, कारण कायद्यावर प्रत्येक वेळेस एक प्रश्न तरी येतोच. मग गव्हर्नर जनरल असतील, व्हाईसरॉय असतील, त्यासोबत सगळ्यात महत्वाचं त्या गव्हर्नर जनरल आतापर्यंत जे काही गव्हर्नर जनरल झाले किंवा व्हाईसरॉय झाले त्यामध्ये पण कोणावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले तर लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड कॉर्नवालिस आणि त्यासोबत माउंट बॅटन आणि डलहौसी. आता ह्यामध्ये डलहौसी घेतली ना, डलहौसी तर प्रत्येक पेपरला विचारले जातोच. त्याच्यामुळे आपल्याला ही 4 लोक 4 गव्हर्नर जनरल आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ह्याचा अर्थ असं नाही की आपण बाकीच्या गव्हर्नर जनरलचा अभ्यास करणार नाही, आपण सगळ्यांचा अभ्यास करणार आहे. परंतु या 3 पेपरमध्ये आतापर्यंत जी लोक वारंवार विचारली गेलीत त्यांच्याविषयी अजून थोडं डिटेलमध्ये जाणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून मी म्हणते की नेमकं परीक्षेच्या पद्धती म्हणजे PYQचा जर विचार केला तर त्या PYQ मधून कळतं की कुठल्या टॉपिकला किती डेप्थ पर्यंत गेलं पाहिजे, म्हणजे आपली ती खोली किती असली पाहिजे त्या टॉपिक मधली. विषय तर आपण ऑलरेडी विषयामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी येतात, परंतु त्या विषयाच्या टॉपिकमध्ये त्यामध्ये कुठलं सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची ती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला या PYQ वर आपली चांगली कमांड आली पाहिजे आणि ती PYQची कमांड आपण वारंवार त्याचा अभ्यास केल्यामुळे येत असते. यस, ही 3 व्हाईसरॉय आपल्यासाठी महत्वाची आहेत. आता पुढचं बघा, त्यासोबत ऍक्ट आणि ऍक्ट मध्ये पण आपल्याला माहिती आहे 1773 पासून रेग्युलेटिंग ऍक्ट पासून नंतर 1947 पर्यंत जी काही कायदे झाली 1773 पासून 1947 पर्यंत त्या सगळ्या कायद्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. परंतु आपल्याला विचारलेली जे काही कायदे आहेत ते सगळ्यात महत्वाचे 1813 वर प्रश्न आलाय, 1919 वर, 1909 आणि 1935 या 4 कायद्यावर आपल्याला मेन फोकसली प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आपण सगळंच ते डिटेलमध्ये लेक्चरमध्ये बघणार आहोत, परंतु त्यामध्ये पण IMP काय आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथं सांगत आहे. यस, आता यातनं तुम्हाला नेमकं किती अभ्यास करायचा हे तुमच्या लक्षात येत असेल की अरे जरी गव्हर्नर जनरल असेल तरी पण त्यामध्ये 3 ते 4च गव्हर्नर जनरल विचारलेत, मग ते अगोदर व्यवस्थित आपण पूर्ण कंप्लीट केले पाहिजे आणि नंतर आपण पुढच्या गव्हर्नर जनरलकडे गेलं पाहिजे. त्यानंतर आदिवासी उठाव. आता आपल्याला माहिती आहे की पुढे मी प्रश्न पण घेतलेले आहेत त्याच्यावर. आदिवासी लोकांचे जे काही उठाव आहे, शेतकऱ्यांचे उठाव आहे, त्याच्यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. डेक्कन रिलीफ ऍक्ट वर प्रश्न आलेला आहे, डेक्कन रॉयल्स कमिशन वर प्रश्न आलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांचे जे काही उठाव आहे त्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणार आहोत. 1857चा उठाव विशेषतः महाराष्ट्र आणि त्यामध्ये पण काय विचारले म्हणजे आपण 1857चा उठाव तर महाराष्ट्राच्या बाबतीत पण बघणार आहे, भारताच्या बाबतीत पण बघणार आहे, परंतु त्यामध्ये पण काय प्रश्न आले तर विधाने विचारले.
मग ते आपल्याकडच्या लोकांचे असू द्या किंवा ब्रिटिश लोक जे असते, ब्रिटिश नेतृत्व करणारी जी लोक होती किंवा भारतीय नेतृत्व करणारी लोक होती, त्यांनी जी काही वेगवेगळी विधानं वापरली त्या विधानांवर आपल्याला प्रश्न आलेला आहे. मग 1857 अगोदर असायचं की तारीख वगैरे ह्या गोष्टी अगोदर विचारल्या जायचं, त्यासोबत तेव्हा असणारी कोण लोक नेतृत्व करायचे हे सुद्धा प्रश्न विचारून झालेत. आता पुढचं 23ला प्रश्न त्यांनी विधानांवर विचारलं की कोणी कुठलं विधान केलं, तर हे विधान सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीनं लेक्चरमध्ये घेणार आहोत. पुढे बघा, राष्ट्रीय अधिवेशन सगळ्यात महत्वाचे, ज्याला आपण राष्ट्रीय चळवळ असं म्हणतो. आपण 1947 पर्यंत 1885 पासून 1947 पर्यंत ज्याला राष्ट्रीय चळवळ असं म्हणतो, त्या राष्ट्रीय अधिवेशनाविषयी सुद्धा, कारण राष्ट्रीय अधिवेशनामुळेच बऱ्याच बाकीच्या गोष्टी पुढे आपल्याला घडलेल्या दिसून येतात. त्याच्यामुळे हे ज्या बेसिक गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या महत्वाच्या इव्हेंटमुळे, म्हणजे एखाद्या महत्वाच्या इव्हेंटमुळे एक मोठी गोष्ट जर घडत असेल आणि त्याच्यानंतरच्या ज्या गोष्टी घडल्यामुळं आपल्याला हा इतिहास निर्माण झालेला आहे, त्यामुळे ती गोष्ट आपल्यासाठी खूप व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. INC वर प्रश्न आलेला आहे, INCच्या अध्यक्षांवर प्रश्न आलेला आहे. ॲनी बेझंट असतील, योमेश चंद्र बॅनर्जी असेल, आपल्याला माहिती आहे की आयोगाने योमेश चंद्रच्या जागी उमेश चंद्र बॅनर्जी असं दिलं होतं नंतर तो परंतु हे लक्षात ठेवा की अध्यक्ष असेल आणि त्यासोबत ॲनी बेझंट वर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यासोबत राष्ट्रीय अधिवेशन खूप महत्वाचं आहे. आपण हे सगळं आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये हे सगळं आपण पाहणार आहोत. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं क्रांतिकारक संघटना. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्र आणि भारताची सांगड घालून दोघांचं एकत्र करून आपण त्या सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत, कारण इथं आपल्याला भारत आणि महाराष्ट्र या दोघांच्या गोष्टींची सांगड घालून शिकायचं आहे प्रत्येक जागी, कारण प्रश्न त्या पद्धतीचे 3 पेपर झालेल्यामध्ये फॉर्म झालेले आहेत. मग तशाच पद्धतीने आपण करणार आहोत. त्यामध्ये क्रांतिकारक संघटना हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे, तो पण आपण इतका व्यवस्थित डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आर्य बांधव समितीवर प्रश्न आलेला आहे. आर्य बांधव समितीच्या बाबतीतलं त्याचे महत्वाचे व्यक्ती कोण होते, त्याचं नेतृत्व कोणी केलं, त्यासोबत अभिनव भारतवर प्रश्न आलेला आहे. ह्या ज्या काही क्रांतिकारक संघटना होत्या, त्यासोबत हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन होतं, या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, त्यासोबत कम्युनिस्ट पार्टी असेल, हे असेल, या सगळ्या गोष्टी आपण या क्रांतिकारक संघटनेच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. त्यासोबत विशेष करून महाराष्ट्र, सगळ्याकडे आपण विशेष करून महाराष्ट्र असं मी का लिहिलेलं आहे, कारण त्याच्या रिलेटेड, महाराष्ट्राच्या रिलेटेड आपल्याला जास्त प्रश्न येतात. महाराष्ट्रातील समाज सुधारक, मग महाराष्ट्रातली जी व्यक्ती आहे त्यांच्यावर जास्त आपल्याला प्रश्न आलेले आहेत. आता पुढे बघा, यस, इतिहासाचे घटक आणि उपघटक, यामध्ये पण मी प्रत्येक जागी, एक मिनिट तुम्हाला इथं ते आलेलं नाहीये, इथं दाखवते, एकच मिनिट थांबा, मी प्रश्न घेते, एकच मिनिट, आपलं इथंच क्लिअर होऊन जाईल. मी जे मगापासून तुम्हाला सांगते की यस, हा इथं बघा, तर म्हणजे मी तुम्हाला समजावून तर सांगितलं, पण प्रत्येक वेळेस एक एक प्रश्न आलाय आणि लास्टला आपण हे मोजणार आहोत की नेमकं कुठल्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत आणि लास्टला हे किती होते. बघा, हे 4 प्रश्न या वेगवेगळ्या टॉपिकवर आलेत. मागं जे बघितलं आपण समाज सुधारकांचं बघितलं, यस, समाज सुधारकांचं बघितलं, त्या समाज सुधारकाच्या टॉपिकमध्ये 6 प्रश्न या 6 समाज सुधारकांवर आलेत, सगळ्यात महत्वाचे. त्यानंतर जे गव्हर्नर जनरल आहेत, व्हाईसरॉय आहेत, त्यांच्यावर प्रश्न आला एक, म्हणजे हे झाले 7. आणि त्याच्यानंतर पुढचं जे आपण बघणार आहोत, त्या 7 नंतर हे बघितलं आपण इतिहासाचे घटक आणि उपघटक, यामध्ये 7 आणि 4 किती झाले, 11 प्रश्न झाले. त्याच्याच नंतर पुढचा प्रश्न बघू आपण, या 11 नंतर पुढचं बघा, या यस, आता हा एक प्रश्न, म्हणजे एकूण 12 प्रश्न, ज्या मगापासून मी सांगते 15 ते 16 प्रश्न, या 15 ते 16 प्रश्नामध्ये 1 ते 12 प्रश्न या 5 ते 7 टॉपिकवर आलेले आहेत. मग आपल्यासाठी कुठल्या टॉपिक महत्वाचे, ते 5 ते 7 टॉपिक महत्वाचे. येस, मग आता बघा, सामाजिक सुधारणा, आपल्याला माहिती आहे अगोदर आपल्याला जेव्हा आपल्या इतिहास शिकायला सुरुवात करतो तेव्हा आपण काय वाचतो अगोदर, धार्मिक चळवळी, कारण धार्मिक चळवळीतून आपला सगळा पुढे सुरू झालं. मग राजकीय चळवळ असेल, आर्थिक चळवळ असेल, सामाजिक चळवळ असेल, हे समाज सुधारकांनी पहिल्यांदा बऱ्यापैकी सगळे जे समाज सुधारक ज्यांनी काम केलं तर सगळ्यांनी स्टार्टिंगला धार्मिक गोष्टी म्हणजे जोपर्यंत आपल्या धार्मिक गोष्टी बदलत नाहीत, अशा काही चुकीच्या गोष्टी होत्या आपल्या धर्मामध्ये, त्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आपण आपल्या काय म्हणतात शिक्षणाचा प्रसार आपल्यामुळे झाल्यामुळे समाज सुधारकांनी पहिल्यांदा शिक्षण घेतलं आणि शिक्षणातून त्यांच्या लक्षात आलं की बाबा या गोष्टी आपल्याकडे चुकीच्या आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करण्याची गरज आहे. म्हणूनच धार्मिक संघटना असतील, धार्मिक संघटना आपल्याला माहिती आहे आयोगाला प्रार्थना समाज खूप आवडतं,
त्याचसोबत आर्य समाज असेल, त्यासोबत ब्राह्मो समाज असेल बंगालचा जर विचार केला तर, सत्यशोधक समाज असेल, त्यासोबत थिओसॉफिकल सोसायटी असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. रामकृष्ण मिशन असेल, ते सगळं आपण पाहणार आहोत. त्यासोबत मुस्लिम लीग आपल्याला माहिती आहे 1906, त्याच मुस्लिम लीग नंतर आपल्याला 1909ला हिंदू महासभा हे सुरू झालं, म्हणजे RSS ची स्थापना झाली 1925ला. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे नंतर तिथनं धर्माच्या गोष्टी सुरू झालेल्या, ज्या मुस्लिम लीग 1906ला सुरू झालं, तिथनंच पुढे सगळ्या गोष्टी फुटीचं जे काय म्हणतो आपण बीज रोवायला सुरुवात या मुस्लिम लीग नंतर सुरू झालेली आहे. त्यामुळे त्यामध्ये आर्य समाज आहे बघा, मुस्लिम लीग आहे, पुणे सार्वजनिक सभा आहे, पुण्याचा जर सार्वजनिक काकांचा अभ्यास करताना, मद्रास महाजन सभा आहे 1887 ला स्थापन झाली, बॉम्बे असोसिएशन जी पहिली राजकीय संघटना म्हणतो, बॉम्बे असोसिएशन ही पहिली राजकीय संघटना, इंडियन असोसिएशन 1866 ची, नंतर लंडन लंडन ईस्ट इंडिया असोसिएशन झाली 1866 ला, त्याची शाखा लंडन मध्ये काढली दादाबाई नौरोजींनी. ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. या सगळ्यांवर एक प्रश्न आलाय, या सगळ्यांवर एक प्रश्न आलाय. झाले किती प्रश्न? एकूण 12 प्रश्न झाले. किती प्रश्न झाले? 12. म्हणजे आतापर्यंत आपण काय म्हणतो 15 प्रश्न, 15 ते 16 प्रश्न हिस्ट्री विषयावर येतात. त्याच्यामधले 12 प्रश्न आपण फक्त 5 ते 6 जे काही टॉपिक आहे ह्याच्यामध्ये आपण ते क्लिअर होऊ शकतात. बाकीचे टॉपिक आपण पुढे जाऊन बघणार आहोत. मग उरलेले जे 3 ते 4 मार्क आहेत ते कुठल्या कुठल्या गोष्टीतून आलेले आहेत? तर पंडिता रमाबाई जे काय महिला समाज सुधारक आहेत, आणि त्याचसोबत असणारे, एक मिनिट हे पुढे गेलं, पंडिता रमाबाई, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, परत KT तेलंग, स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाज, आगरकर असतील, भांडारकर असतील, त्यासोबत विष्णुबुवा ब्रह्मचारी, वलंकर, गोपाळबाबा वलंकर, बाबा पद्मजी, जी लोक अस्पृश्यतेच्या म्हणजे त्यांनी त्या बेसनी काम केलेलं आपल्याला दिसून येतं. भाऊ महाजन असतील, सावरकर, विनायक दामोदर सावरकर, अणुताई वाघ, वासुदेव बळवंत फडके, क्रांतिकारक संघटनेचा विचार आला तर सरोजिनी नायडू, आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट माहिती आहे जे काही भारतामध्ये अणुउद्योगीकरण झालं त्या सगळ्या गोष्टी, ब्रिटिश सत्तेची स्थापना झाल्यापासून ज्या ज्या गोष्टी भारतामध्ये बदलल्या त्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये होम रूल चळवळ वगैरे 1916 ची, अखिल भारतीय सत्याग्रह, डेक्कन रिलीफ ऍक्ट सगळ्यात महत्वाचा 1875 ला झालेला, जो काय डेक्कन रॉयट्स कमिशन स्थापन झालं भारतामध्ये, जे काय भारतामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून पुणे आणि नगर या भागामध्ये दख्खनचे दंगे झालेले दिसत आपल्याला. त्यामुळे 1875 त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलाय. पुढे जाऊन तो प्रश्न पण मी घेणार आहे. माणगाव परिषद 1920, वडाळ्याचा मिठागर असेल म्हणजे सविनय कायदेभंगाच्या बाजूने हा प्रश्न येतोय. इंग्रजी शाळा असतील, यामध्ये बघा ह्याच्यामध्ये हे छोटं झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये या सगळ्या टॉपिकवर एक प्रश्न आलाय. पुढे जाऊन आता बघा मी इथं तुम्हाला पूर्ण दिलंय. इतिहासाचे 15 प्रश्न आहेत, त्यामध्ये विशेष करून समाज सुधारकावर किती प्रश्न आलेत? 8 ते 9. आधुनिक भारताच्या इतिहासावर किती प्रश्न आलेत? 5 ते 6. मग आपल्यासाठी महत्वाचं कुठलं आहे? समाज सुधारक, आणि विशेष करून महाराष्ट्रातले समाज सुधारक, कारण आपल्याला तसं सिलेबस मध्ये मेन्शन केलेलं आहे. यस, तर या समाज सुधारकावर आपल्याला 8 ते 9 प्रश्न आपल्याला ह्याच्यामधून कव्हर होतात आपल्याला या समाज सुधारकामधून. मागं जे आपण 6 समाज सुधारक बघितले ते तर आपण खूप इन डिटेल मध्ये एकदम व्यवस्थित बघणार आहे. आणि त्याच्यासोबत नंतर मी तुम्हाला जे उपघटक मध्ये ज्यांच्या एक 8-10 समाज सुधारक होते आणि त्यांच्यावर आतापर्यंत एक प्रश्न आलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवले, ते सुद्धा आपण इन डिटेल मध्ये घेणार आहोत, ज्याच्यातून आपले ऍटलीस्ट 12 ते 13 प्रश्न तर आपले क्लिअर झाले पाहिजे. कारण हे बघा, प्रत्येक पेपरमध्ये 2 ते 3 प्रश्न असे असतात जे थोडे वेगळे असतात, किंवा डीप मध्ये आयोग जाऊन तिथं आपला अधिकार नसतो आयोग, आणि अशा पद्धतीचे ते वेगवेगळे मुक्त विद्यापीठाचे काय म्हणतात वेगवेगळी पुस्तकं असतात, वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं असतात, ते सगळे ते वापरून त्यातनं काही प्रश्न असतील. परंतु या 15 प्रश्नातले 12 ते 13 प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने टॅकल करता येतील ह्याच्यासाठी आपण हे सगळं हे केलेलं आहे. यस, ते 12 ते 13 प्रश्न तर आपण या आपल्या बॅच मधून टॅकल करणार आहोत. यस, आधुनिक भारताचा इतिहास मध्ये 5 ते 6 प्रश्न आहे. आपण आधुनिक भारताचा इतिहास एकदम इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. कारण सामान्य ज्ञानाचा विचार केला 50 गुणांचा लक्षात घ्या, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर हिस्ट्री या विषयाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला ते एकदम व्यवस्थित मध्ये घ्यायचं आहे. आता यानंतर आपण प्रश्न बघू, की मी आतापर्यंत म्हणते ना की प्रश्न येतात 8 ते 9 प्रश्न येतात समाज सुधारकावर. मग
आता तो प्रश्न बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने याच्यावर प्रश्न आलेले आहेत. आणि विशेष करून जे मी पहिल्यांदा म्हटलं की 6 समाज सुधारकावर प्रश्न जास्त आलेले आहेत आतापर्यंत. त्या 6 समाज सुधारक तर आपण इतके व्यवस्थित आणि तोंडपाठ, त्यांच्या संस्था असतील, संघटना असतील, ते कुठल्या कुठल्या परिषदेचे अध्यक्ष असेल, त्यांनी काय काय सगळ्या ज्या काय त्यांच्या रिलेटेड असणाऱ्या गोष्टी त्या सगळ्या आपण एकदम व्यवस्थित मध्ये आणि त्याच्यानंतर लगेच आपण क्वेश्चन घेणार आहोत. त्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपली वीकली टेस्ट पण असेल, म्हणजे आपण आठवड्याभर शिकवल्यानंतर रविवारी आपण टेस्ट घेणार आहोत. त्या टेस्टच्या माध्यमातून सुद्धा तुमच्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. येस. आता बघा पहिला प्रश्न बघा, अनाथ बालिका आश्रमची सुरुवात डॅश डॅश यांनी केली. आता आपल्याला माहिती आहे हे अनाथ बालिका आश्रम जे आहे ते आपले कर्वे जे आहे, धोंडो केशव कर्वे, DK कर्वे जे आहे, ज्यांना आपण धोंडो केशव कर्वे या नावाने ओळखतो, त्यांच्यावर आपल्याला माहिती अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यापीठाची स्थापना असेल, जे महिलांच्या बाजूंच्या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी कर्वेंच्या बाबतीत, महिलांची शाळा, महिलांचे कॉलेजेस, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून झाल्या. त्यांनी जपान या देशाकडून त्यांनी त्याची प्रेरणा घेतली आपल्याला माहिती. आपण पुढे जाऊन कर्वेंच्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकदम इन डिटेल मध्ये पाहणार आहोत. त्यासोबत रानडे असतील, फुले असतील, आंबेडकर असतील, BR आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांच्या विषयी जी लोक या काय म्हणतात ऑप्शन मध्ये सुद्धा येतात त्या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. कारण हीच ऑप्शन मधली माणसं पुढच्या वेळेस येत असतात. आतापर्यंत जे आपण मी नेहमी म्हणते 2017, 2021 आणि 2023 या 3 क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर या 3 क्वेश्चन पेपर मध्ये या सगळ्या लोकांवर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे जी लोक ऑप्शन मध्ये आहेत त्या ऑप्शन मधल्या लोकांचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. यस. या स्ट्रॅटेजी लेक्चर मध्ये मी तुम्हाला फक्त की कशा पद्धतीने प्रश्न येतात आणि आपण कशा पद्धतीने त्याचा म्हणजे नेमकं कुठल्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे पुढं ह्याच्यासाठी इथं सांगते. ह्या सगळ्या गोष्टी तर आपण बॅच मध्ये मी सगळं इन डिटेल मध्ये तुम्हाला घेणार आहे. परंतु नेमके प्रश्न कशा पद्धतीने येतात आणि आपण ते कसं टॅकल करायचं ह्या गोष्टी इथं बघण्यासाठी फक्त हे प्रश्न आपण घेत आहोत. येस. माझ्या आठवणी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? यस. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. विठ्ठलरामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन, जे डिप्रेस क्लासेस मिशन 1906 ला स्थापन झालं. त्या डिप्रेस क्लासेस अस्पृश्यतांच्या उद्धारासाठी ते डिप्रेस क्लासेस मिशन आजही सुरू आहे. त्यामुळं विठ्ठलरामजी शिंदेच्या बाबतीत अस्पृश्यांचा जर विचार, अस्पृश्यांच्या जो विषय त्यांनी घेतला त्या विषयाला घेऊन त्यांनी जे काम केलेलं आहे, प्रार्थना समाजाच्या बाबतीत त्यांनी काम केले, ब्राह्मो समाजामध्ये त्यांनी काम केले, सत्यशोधक समाजामध्ये त्यांनी काम केले, त्यासोबत या सगळ्या लोकांसोबत काम करणारे व्यक्तिमत्व हे विठ्ठलरामजी शिंदे होते. म्हणजे त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे हे विठ्ठलरामजी शिंदे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे 6 समाज सुधारक मी इतके व्यवस्थित, मी बाकीचे पण घेणार आहेत परंतु ते मी इतके व्यवस्थित घेणार आहे कारण त्याच्यावर प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. त्यासोबत मग इथं बघा पुढे गेले, एकच मिनिट, हा पुढेच जाते, आपण इथं घेऊ. येस. अण्णाभाऊ साठे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाईचं तर माहिती आपल्याला, प्रत्येक वेळेस आपल्याला कंबाईनला प्रश्न त्यांच्यावर येते. केसरे हिंद असेल, बाकीचे त्यांचे काही शारदा सदन असेल, बातमी सदन असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण इथं व्यवस्थित आपल्या ह्याच्यामध्ये घेणार आहोत. आता 3 बघा, बाबा पद्मनजी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, भाऊ महाजन यांचे जे काही वेगवेगळे ग्रंथ असतील किंवा त्यासोबत त्यांनी सुरू केलेले वेगवेगळे साप्ताहिक असतील, वर्तमानपत्र असतील, ह्याच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. बाबा पद्मनजी असते ज्यांची कादंबरी यमुना पर्यटन नावाची जी काही त्यांची कादंबरी आहे ते यमुना पर्यटन विषय विचारलेला आहे. सावित्रीबाई फुले म्हणजे आपल्या सावित्री माई जे आहेत त्यांचे जे काही शब्दसंग्रह होते, बावन कशी असेल, सुबोध रत्नाकर असेल, याच्याविषयी प्रश्न विचारलेला आहे. गोपाळ गणेश आगरकर ज्यांचं आपल्याला माहिती की गोपाळ गणेश आगरकरांचे जे लेख असायचे ते एकदम असे जहाल असे लेख असे की स्त्रियांनी जाकीट घातली पाहिजे, म्हणजे थोडक्यात शिक्षण आपण स्त्रियांना जास्तीत जास्त शिक्षण दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय हे सगळे सुधारणा होणार नाही. त्यांना असं वाटत होतं की राजकीय सुधारणेपेक्षा सामाजिक सुधारणा अगोदर आपल्याकडे महत्वाच्या आहेत. त्यामुळे गोपाळ गणेश आगरकरांचा अभ्यास करताना त्यांचे जे काही शब्दसंग्रह असतील, वर्तमानपत्र असतील आणि त्यासोबत मी सगळ्यात जास्त त्यांचा अभ्यास करताना आपण त्यांचे जे काही लेख आहेत त्या लेखची नावं आहेत ती आपण व्यवस्थित करणार आहे. कारण त्यांच्या लेख की ब्रिटिशांच्या काळामध्ये पोटभर अन्न मिळत नाही वगैरे, हे जे काही त्यांचे लेख होते ते लेख आपण व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे या लोकांचा अभ्यास करताना नेमकं त्यातलं काय बघता आलं पाहिजे, आयोगाने कशा पद्धतीने त्यांचे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्या लक्षात येणं महत्वाचं आहे. भाऊ महाजन असतील तर त्यांचे जे काही वृत्तपत्र असतील, वर्तमानपत्र असतील ते आपण बघणार आहोत. प्रभाकर असेल, शतपत्रे, पुढे जाऊन लोकहितवादी नीती, पुढं आंबेडकरांनी ती मुकनायक मध्ये हे केले, ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणार आहोत.
हे सगळे लोक एकमेकाशी लिंक आहेत आणि आपण स्टार्टिंगला सांगितलं की महाराष्ट्र आणि भारताचा सांगड घालून वर्तमानपत्रांच्या बाबतीत सगळ्याच्या गोष्टी असतील त्या सगळ्या आपण एकत्र करून पुढे जाणार आहोत, जेणेकरून ते जर लिंक करत आपण पुढे पुढे गेलो तर ऑटोमॅटिक त्या गोष्टी आपल्याला सोप्या होतात, म्हणजे समजायलाही सोपं जातात आणि ऑटोमॅटिक प्रश्नाच्या माध्यमातून ते आलं की आपल्याला सोडवायलाही सोपं जातं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले. आता फुलेंच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, प्रत्येक वेळेस मी तेच सांगते, फुले, शाहू आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे असतील, धोंडो केशव कर्वे असतील, नारायण मेघाजी लोखंडे असतील, या लोकांवर प्रत्येक वर्षी प्रश्न आहेच. त्यामध्ये विचारले की मानवी स्वातंत्र्य, समता आणि व वेगळं पाहिजे होतं, व विश्वबंधुत्व या त्रययात्रीचा पुरस्कार त्यांनी कोणत्या पुस्तकामध्ये केला, तर आपल्याला माहिती आहे जे लास्टला त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाचं जो काही पुस्तक त्यांनी लिहिलं फुलेंनी जे काही सार्वजनिक सत्यधर्म जे लास्ट त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित झालं, तर त्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्यांनी मानवाच्या बाबतीतलं जे काही स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या गोष्टीचा त्यांनी पुरस्कार केला. ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ह्या सुद्धा गोष्टी, याच्यामध्ये काय काय महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी होत्या किंवा त्यांनी कोणाला ते अर्पण केलं, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या फुलेंचा अभ्यास करताना बघणार आहोत. येस, पुढे बघा प्रश्न क्रमांक 5. भारतीय, मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय सभेवर, राष्ट्रीय चळवळ ज्याला म्हणतो आपण, 1885 ते 1947 पर्यंत जे राष्ट्रीय चळवळ आहे ते तर आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत, कारण सगळ्या घडामोडी ज्या काही महत्वाच्या झाल्या त्या कालखंडामध्ये झाले. त्यामध्ये पण राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत, तर योमेश चंद्र. इथं उमेश चंद्र जसं आयोगाचं होतं त्या पद्धतीनेच मी घेतलंय, तिथे योमेश चंद्र बॅनर्जी. आता यामध्ये असणारे जी काही लोक आहेत ते दादाबाई नौरोजी, सेकंड थर्ड बद्रुद्दीन तय्यबजी, त्यासोबत विल्यम वेडनबर्न वगैरे ही लोक पहिली 5 अधिवेशन आणि त्यासोबत नंतरची अधिवेशनं जी महत्वाची अधिवेशनं होती, ज्या अधिवेशनामध्ये लखनौ करार असेल, त्यासोबत सुरत च्या वेळेस झालेली जी काही फूट असेल जहाल आणि मवाळ, त्या वेळेस कुठले जे काही असणारे अध्यक्ष होते राष्ट्रीय सभेचे, ते सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं महत्वाचं आहे, कारण तसे प्रश्न आपल्याला पुढे येणार आहेत. जे कालानुक्रमिक की कशा पद्धतीच्या गोष्टी झाल्या त्या सुद्धा मी तुम्हाला घेणार आहे. इव्हन त्याच्या नोट्स पण आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, कालानुक्रमिक कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत ते. प्रश्न क्रमांक 6. कामगार चळवळीचे जनक. आपल्याला खूप वेळा प्रश्न, जसं आपण म्हणजे कंबाईनचा किंवा डिपार्टमेंटलचा विचार केला, कुठल्याही हिस्ट्रीचा पेपर उचलला तर आपल्याला माहिती आहे की नारायण मेघाजी लोखंडे विषय आणि त्यासोबत आयटकची स्थापनाचे अध्यक्ष कोण आहेत, ज्याचं उत्तर आहे लाला लजपत राय. ह्याच्यावर प्रत्येक वेळेस म्हणजे आयोगाचा आवडतं आहे ते, त्याच्यावर प्रश्न विचारला जातो, आपण तेही बघणार आहोत, कारण ते कामगार चळवळीत नंतरच तो आपण टॉपिक भर. आयटक असेल, पुढे 1947ला काँग्रेसने इंटक स्थापन केली, ती सुद्धा आपण पाहणार आहोत, ज्याचे अध्यक्ष कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे, NM लोखंडे, यांच्याविषयी सुद्धा आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. पुढे जे आपण बघितलं क्रांतिकारक संघटना, मग ते महाराष्ट्रातल्या असू, विशेषतः आपण महाराष्ट्रातल्या बघणार आहे, पण आपण भारताचाही सुद्धा अभ्यास त्याच्यासोबत करणार आहोत. त्याच्यामध्ये आर्य बांधव समाज जी आहे ती जी गुप्त संघटना होती, जशी अभिनव भारत होती, तिकडं बंगालमध्ये अनुशीलन समिती होती, तशी आपल्याकडं इथं कोल्हापूरला असणारी इथं चाफेकर, पुण्यामध्ये चाफेकर क्लब होतं हे, आणि त्यासोबत निळकंठ शास्त्री बीडचे, ही जी काही लोक होती महत्वाची, जी गुप्त संघटनेशी म्हणजे क्रांतिकारक लोक, गुप्त संघटनेशी संबंधित असणारी लोक आहेत, त्यांचा हा प्रश्न आहे. व्यंकटेश खांडखोजे ही लोक ह्याच्यामध्ये आहे. आर्य बांधव समाज हे सुद्धा आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. शामराव देशपांडे, सिद्धनाथ काणे ह्यांच्याविषयी सुद्धा आपण व्यवस्थित, ही जी सगळी क्रांतिकारक लोक आहे ना त्यांच्याविषयी आपण इन डिटेलमध्ये, ते कुठल्या संघटनेशी संबंधित होते, त्यांचा कुठल्या संघटनेशी संबंधित होतं, म्हणजे कोल्हापूरचा कशा पद्धती, म्हणजे शिवाजी क्लब जो कोल्हापूरचा होता त्यांचा कशा पद्धतीनं बीड मध्ये असणारे निळकंठ जोशी जे होते, निळकंठ शास्त्री जोशी ज्यांना आपण म्हणतो, त्यांचा कशा पद्धतीने त्यांचा एकमेकाशी संबंध होता, ते आपल्याला जे काही इतिहासकार आहे त्या इतिहासकारांच्या मते त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. येस, पुढे जाऊन इसवी सन 1920 मध्ये खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली मुंबई कामगार समितीची स्थापना केलेली आहे. या सुद्धा तुम्हाला मगाशी पण मी जेव्हा आपण कामगार संघटनेचा अभ्यास करत होता त्या कामगार संघटनेमध्ये आपण बघितलं की कामगार समितीची स्थापना कोणी केलेली आहे, ही सुद्धा लोक आपण, नारायण मेघाजी लोखंडे, सगळी लोक आपण बघणार आहोत. नारायण मेघाजी लोखंडेवर प्रत्येक वर्षी प्रश्न आहे. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी कोलंबिया, त्यांचे वेगवेगळे जे काही विषय होते विद्यापीठात, PhD असेल वेगवेगळ्या ठिकाणी, हे सगळे त्यांचं प्राचीन भारतातला व्यापार. आता इथं काय विचारलंय, कोलंबिया विद्यापीठातून MA साठी त्यांनी कुठला प्रबंध निवडला होता, तर तो प्राचीन भारतातला व्यापार, पण त्याचसोबत रुपयाचा प्रश्न असेल
किंवा बुद्ध आणि त्यांचा धम्म, ह्या सगळ्या त्यांचे काही ग्रंथ आहेत, हे सगळं आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. हे प्रश्न दाखवण्याचा उद्देश काय होता माझा, की तुम्हाला नेमकं कळायला पाहिजे की कशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. त्यासोबत राष्ट्रीय सभेची जी काही उद्दिष्ट आहे, राष्ट्रीय सभेची मागे आपण अध्यक्ष बघितलं, त्यासोबत राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय काय त्यामध्ये बघा, भारतीय लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश विसरून एका व्यासपीठावर आणणं. 1885 पर्यंत जर बघितलं, जेव्हा राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, त्यामधून जरी त्या गोष्टी म्हणजे मवाळांच्या नेतृत्वाखाली झालेल्या असतील, तरी पण आपल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागेल की जी लोक म्हणजे बंगालमधून ते त्यांच्या तत्वावर काम करत होते, मुंबईमधून आपण म्हणजे इथून असणाऱ्या लोकांचा म्हणजे त्यांच्या पद्धतीने त्यांच्या गोष्टी सुरू होत्या, किंवा मद्रासमध्ये असणाऱ्या गोष्टींच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या असं म्हणू की त्यांच्या बेसवर त्या गोष्टी सुरू होत्या. परंतु 1885ला जेव्हा राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, तेव्हा राष्ट्रीय सभेची स्थापना झाल्यानंतर सगळी लोक एकत्र यायला लागली आणि त्यातूनच बऱ्याच गोष्टी म्हणजे नेमकं जागृती हा प्रकार तिथून सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. मग तो सामाजिक असू दे, राजकीय असू दे, आर्थिक असू दे किंवा धार्मिक असू दे, सगळ्याच गोष्टींची देवाणघेवाण तिथं सुरू झाली. त्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय सभा ही खूप मोठी गोष्ट होती, ज्याच्यातून बऱ्याच गोष्टी नंतरच्या कालखंडामध्ये बदललेल्या आहेत. भारताच्या समस्यावर विचार विमर्श झाले, सगळे भेटले, एकमेकासोबत चर्चा झाली आणि त्याच्यामधून विवाह. त्यासोबत ऑफकोर्स आता सोबत भेटले म्हणजे त्यांच्यामध्ये ऐक्य भावनेची, सगळ्यांचे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच जागी येत आहेत हे लक्षात आलं आणि तिथून ऐक्य भावना निर्माण व्हायला लागली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी, आता स्वातंत्र्यासाठी असं जर म्हणायला गेलं तर स्वातंत्र्यासाठी म्हणण्यापेक्षा तेव्हा आपण त्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य हा शब्द एवढा हे नव्हता. तेव्हा आपलं असं होतं की यार आपण 1900 आता बघा, आपण जेव्हा मला वाटतंय 1928 पर्यंतचा जर विषय घेतला, रावीचं वगैरे, तिथपर्यंत आपण वसाहतीचं स्वराज्यच मागत होतो. नंतरच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, पहिल्यांदा पण सुरू होत्या, पण ते तेवढ्या 1845 वेळेत तेवढ्या ताकदीनं त्या सुरू नव्हत्या. येस, त्यामुळे अशा पद्धतीचे ज्या प्रश्न असतात, हे प्रश्न घेण्याचं कारण, ह्याचं उत्तर तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती, परंतु अशा पद्धतीचे प्रश्न घेण्याचं कारण की याचा बेस तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्यासाठी आपण राष्ट्रीय अधिवेशन ही जी गोष्ट आहे ती व्यवस्थित बघितली पाहिजे. तिथून मग आपल्याला नेमकं लक्षात येईल की कशा पद्धतीने या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. पुढे बघा की बंगालची फाळणी असेल, मी सांगितलं की कालानुक्रमेवर प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला की कुठल्या वेळेस कुठल्या गोष्टी झाल्या. लखनौ करार महत्वाचा आहे, मुस्लिम लीगची स्थापना महत्वाची आहे, बंगालची फाळणी महत्वाची आहे, त्यासोबत विभक्त मतदारसंघ जो आहे 1909 ला मुस्लिम लीग विभक्त मतदारसंघ त्यांना देण्यात आलं पहिल्यांदा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यस, इथं बघ 1905, 1916, 1909, बंगालची फाळणी 1905, त्यासोबत मुस्लिम लीगची स्थापना 1906, विभक्त मतदारसंघ कायदा 1909 आणि लखनौ करार 1916. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत. हा सगळा भाग आपला आधुनिक भारताचा इतिहासामध्येच येतो. आपण ते सगळं पाहणार आहोत. मागं मी हे प्रश्न घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला काय घेतले, घटक घेतले. तुम्हाला नेमकं कळलं पाहिजे की कुठले घटक परीक्षेला आहेत आणि ते घटकावर आपल्याला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे. पुढे बघा, स्त्री शिक्षणाला उत्तेजन, आर्य समाजाचे. यस, आता बघा, धार्मिक संघटनेचा अभ्यास करताना आपण ब्राह्मो समाजपासून सुरुवात करतो. ब्राह्मो समाज असेल, त्याच्यानंतर प्रार्थना समाज असेल, त्यानंतर सत्यशोधक समाज असेल आणि त्याच्यानंतर असणार आर्य समाज, त्याच्यानंतर थिओसॉफिकल सोसायटी, रामकृष्ण मिशन, या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊ. शीखच्या बाबतीतल्या असतील, मुस्लिम धर्मियातल्या ज्या काही चळवळी असतील त्या सगळ्या आपण पाहणार आहोत. परंतु विचारले काय, आर्य समाजाचे नव्हते, कुठले तत्व नव्हते, म्हणजे आपण अभ्यास करताना की कोणत्या समाजाचे कोणते तत्व होते, कोणते तत्व नव्हते, त्यांचे ब्रीदवाक्य काय, त्याच्यामध्ये असणारी लोक कोण आहेत, त्यांच्या थ्रू कुठल्या गोष्टी सुरू झाल्या, त्या सगळ्या गोष्टी आपण या धार्मिक संघटनामध्ये बघणार आहोत. हाच प्रश्न आपल्याला राज्यसेवा मेन्सला सुद्धा विचारलेला आहे. आणि होतं असं की पेपरच्या गडबडीमध्ये आपण वाचताना थोडंसं या गोष्टी चुकू शकतात, म्हणून अगोदर आपण ह्याच्यावर बोट ठेवायचं की अशा पद्धतीचे प्रश्न फॉर्म होतात, मग आपण अभ्यास पण त्याच पद्धतीने केला पाहिजे. आता त्यांनी काय दिले बघा, पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास नव्हता. मूर्तीपूजा करू नये, बऱ्यापैकी सगळ्या ज्या धार्मिक संघटनेचा अभ्यास करताना लक्षात येईल की मूर्तीपूजा करू नये हेच त्यांचं तत्व होतं. परंतु पुनर्जन्मावर आर्य समाजाचा विश्वास होता. का? कारण आर्य समाज हा वेदावर बेस असतो, म्हणजे वेदांना म्हणजे बॅक टू वेदा, म्हणजे वेदांकडे चला, अशा पद्धतीचं त्यांचं जे काय गोष्टी होत्या ते
साहजिक आहे, वेदांचा अभ्यास करा जर असं या धर्माच्या बाबतीतलं सांगत असतील तर याचा अर्थ काय असणार आहे की त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. फक्त या आर्य समाजातली हीच गोष्ट वेगळी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी सेम आहे. त्या आपण धार्मिक संघटनेचा अभ्यास करताना त्याच्या नोट्स पण तुम्हाला दिल्या जातील, त्यासोबत तुम्हाला अभ्यास करताना सुद्धा, आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर पण आपण घेणार आहोत. मग सराव पेपर झाले आपले, शिकवून झालं, त्यानंतर सराव होणार आणि सरावानंतर परत आपली वीकली टेस्ट होणार, त्यातनं आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पुढं आता बघा, हे जे प्रश्न घेतलेत ना मी, हे डायरेक्ट आयोगाचे अशा पद्धतीने घेतले जेणेकरून तुम्हाला थोडंसं हे व्हावं. एकच मिनिट. आता हे बघा, झूम इन करते, मला वाटतं तुम्हाला आता दिसत असावं. येस, हे बघा, आदिवासी उठाव आपण मगाशी बघितलं किंवा आदिवासीच्या संबंधित, तर हे अणुताई वाघ असतील आदिवासीच्या बाबतीतल्या, तर यांच्यावर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. येस, आपण मागं पण जे काय उपघटक होते त्या उपगटामध्ये अणुताई वाघ विषयी अभ्यास केलेला आहे. 11वीचं स्टेट बोर्ड आपल्यासाठी खूप महत्वाचं आणि ते पण जुने 11वीचे स्टेट बोर्ड. मी तेच तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळ्या त्याच्या नोट्स देणार आहे. त्यासोबत प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स अवेलेबल होतील, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज पडणार नाही. अणुताई वाघ जे आहे त्या आदिवासीच्या उन्नतीसाठी त्यांनी वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी सुरू केल्या त्यांच्या बाबतीतला प्रश्न आलेला आहे. पुढे बघा, अजून आपण पुढचा प्रश्न बघू. हे आयोगाचे प्रश्न आहेत ना, ते डायरेक्ट तुम्हाला घेतले जेणेकरून आपल्या डोळ्याला त्याची सवय व्हावी की अशा पद्धतीचे प्रश्न. आर्य समाजाचे तत्व जे आपण मागं बघितलं, जे मी टाईप करून घेतले प्रश्न, यासोबत विटाळ विध्वंसक जे आपल्याला माहिती आहे, गोपाळ बाबा वलंकर यांच्याविषयी प्रश्न आलेला आहे. त्यासोबत जो पुढचा प्रश्न आहे बघा, थांबा एक मिनिट, आपण पुढे घेऊ, पेज बदलू आपण. हे मागं जे मी प्रश्न घेतलेत ना तेच प्रश्न आहेत बघा बऱ्यापैकी. मागं जे मी प्रश्न घेतलेले आहेत तुमचे, फक्त मी तुम्हाला ते आयोगाचे जसे पेपर आहेत तशा पद्धतीने फॉर्म करून दाखवते. यस, हे बघा, अभिनव भारत संघटना, क्रांतिकारक संघटना अभिनव भारत, जी मागं आपण आर्य बांधव समाज बघितली, अभिनव भारतवर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्यासोबत ज्योतिराव फुलेंचे सत्यशोधक समाजाचे अनुयायी कोण नव्हते, आपल्याला वाचतानाच लक्षात येईल, शाहू महाराज नव्हते. नंतर वाळवेकर असतील, गोवंडे असतील, लोखंडे असतील, ही लोक त्यांची असणारे सहकारी आहेत. त्यासोबत नंतर 1911ला सत्यशोधकची जी शाखा कोल्हापूरला स्थापन झाली ती शाहूंनी केली, पण नंतरच्या कालखंडामध्ये, पण त्यांचे अनुयायी ते नव्हते. येस, हे आपण जेव्हा त्यांच्याविषयी अभ्यास करेल तेव्हाच आपल्याला या गोष्टी लक्षात येऊ शकतात. हे सगळं आपण मागं बघितलेलं आहे. मला फक्त तुम्हाला हे दाखवायचंय की अशा पद्धतीने आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. येस, येस, मी मागाशी म्हणत होते बघा, डेक्कन रॉयट्स कमिशन, डेक्कन रॉयट्स कमिशनवर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. येस, हा बघा 1879, तुम्हाला दिसत असेल, थोडं बारीक दिसत असेल, परंतु मी हे सगळं घेणार आहे. फक्त मला जे मी बोलले आतापर्यंत ते फक्त मला इथं सांगायचं होतं म्हणून हे मी घेतले आहे. येस, तर डेक्कन रॉयल ऍग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट, आता डेक्कन रॉयट्स कमिशन होतं, याच्या सगळ्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचसोबत वर सत्याग्रह काउन्सिल नेतृत्वाखाली कोण, सरोजिनी नायडू, आपण पाहिलं होतं. जर धारासनाचा विचार आला 1930 जे काही सविनय कायदेभंग आहे, यस, असहकार चळवळ, त्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. अखिल भारतीय मुस्लिम लीग आपल्याला माहिती आहे, ढाका, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. यस, बाकी हेच होतं जे मला तुम्हाला फक्त प्रश्न अशा पद्धतीने दाखवायचे आहेत. आता इथं बघा, अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते बरं का, हे महत्वाचं आहे. मी जे आतापर्यंत म्हणते ना की आतापर्यंत प्रश्न फक्त ह्याच्यावरच यायचे, समाजसुधारकावर यायचे, आता तुमच्या लक्षात येईल की आताचे जे प्रश्न आहेत ना ते समाजसुधारकांच्या सोबत असणारे जी लोक आहेत ना त्यांच्यावर आलंय बघा. 1920 मध्ये माणगाव येथील दक्षिण, जरी तुम्हाला दिसत नसेल तर मी वाचून सांगते, माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्गाच्या परिषदेच्या आयोजनाशी संबंधित खालीलपैकी कोणती व्यक्ती होत्या असं विचारलं. त्याच्यामध्ये बघा, आप्पासाहेब दादागोंडा पाटील, दत्तोबा पवार, गंगाराम कांबळे, तुकाराम गणेशाचार्य, ही जी लोक आहेत त्यांच्याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे. यस, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला 2017, 2021 हे जे प्रश्न घेतलेत ती, आणि 2023 या 3 जे काही पेपर आहे या पेपरच्या माध्यमातून याचं आपण आतापर्यंत ॲनालिसिस, विश्लेषण केलेलं आहे. यस, अशा पद्धतीनं आता आपलं यस, हे बघा, हाच प्रश्न मोठ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. आणि ह्यामध्ये आतापर्यंत आपण यस, आता तुमच्या लक्षात आलं असेल की जो मी मगापासून, आता आपण एकदा फक्त लास्टला बघू की नेमकं कसं आहे. एकच मिनिट, मी काय म्हणते, नेहमी 15 प्रश्न इतिहासाचे आहेत. त्या 15 प्रश्नामधले 12 ते 13 प्रश्न हे आपण टॅकल करणार आहोत.
आणि कशा माध्यमातून? त्यातले 8 ते 9 प्रश्न, फक्त 8 ते 9 प्रश्न हे समाजसुधारकावर आहेत किंवा समाजसुधारकांसोबत असणारी जी लोक आहेत त्यांच्या रिलेटेड तो प्रश्न आहे. येस, उरतात वरचे किती? 6 प्रश्न. ह्या 6 प्रश्नांवर कुठला प्रश्न, जे टॉपिक आहेत ते टॉपिक आपण बघणार. गव्हर्नर असतील, कायदे असतील, क्रांतिकारक संघटना असतील, 1857चा उठाव असेल, राष्ट्रीय चळवळ असेल, राष्ट्रीय अधिवेशन असेल, त्याचसोबत असणारे जे काही वेगवेगळ्या चळवळी असतील, असहकार असेल, सविनय असेल, आदिवासी उठाव असेल, ह्या सगळ्यांवर आपण प्रश्न, या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यावरच प्रश्न आलेले आहेत. म्हणजे हे 6 प्रश्न या बाकीच्या सगळ्या जे काय आहेत त्याच्यावरून क्लिअर होणार आहे. म्हणजे जो काय आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः आपण महाराष्ट्र बघतोय, त्याच्यामधून हे 6 प्रश्न क्लिअर होणार आहे. आपला मोठा टॉपिक कुठला आहे तर समाज सुधारक आणि त्यांच्यासोबत असणारी जे लोक आहेत, तो आपला सगळ्यात मोठा टॉपिक असणार आहे. ते आपण एकदम इन डिटेलमध्ये बघणार आहोत. येस, तर आपण अशा पद्धतीनं हा जो काही हिस्ट्रीचं स्ट्रॅटेजी आहे ते हिस्ट्रीचं स्ट्रॅटेजी आपण बघितलेलं आहे. त्यामध्ये असे वेगवेगळे येणारे प्रश्न असतील ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. आणि त्याचसोबत याचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं होतं या प्रश्नांचं इथं मी मगाशीच तुम्हाला दिलं होतं. एक मिनिट, डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं प्रश्नांचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं दिलं होतं. आता लास्टला जाता एकदा सांगते. येस, एकूण सामान्य ज्ञान 15 प्रश्न, मगाशी सांगितल्याप्रमाणे 8 ते 9 प्रश्न समाजसुधारक आणि उरलेल्या आधुनिक इतिहासावर 5 ते 6 प्रश्न, हे आपण सगळं इन डिटेलमध्ये घेणार आहोत. आणि हे घेताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नेमका आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, PYQचं महत्त्व, त्याचसोबत एकदम व्यवस्थित परफेक्ट असणाऱ्या नोट्स PDF च्या स्वरूपात तुम्हाला मिळतील. या बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार हे एकदा सांगते की रेग्युलर तुमचे सगळे लेक्चर होतील. त्याचसोबत दुसरी गोष्ट, तुम्ही PYQचं महत्त्व, म्हणजे PYQ तर तुम्हाला मी रोजच्या रोज रिपीट करून त्या वेगवेगळे समाजसुधारक असतील किंवा वेगवेगळे टॉपिक असतील त्यांच्यासोबत आलेली राज्यसेवा मेन्सचे असतील, कंबाईनचे असतील आणि त्यासोबत डिपार्टमेंटल पीस या तिन्हीचे आतापर्यंत आयोगाने विचारलेले सगळे प्रश्न मी घेणार आहे. तो टॉपिक संपल्यानंतर आपण सराव प्रश्न घेणार आहे. प्रत्येक आठवड्याला जे काय आपलं झालंय त्याचा सराव पेपर असणार आहे आणि त्याच्यानंतर एक फुल टेस्ट आपली असणार आहे. ती फुल टेस्ट मी 2 ते 3 वेळा 100 मार्काची घेणार आहे, ज्याच्यातून तुम्ही लास्टला पेपरला जाताना फक्त ती टेस्ट जरी वाचून गेला आणि त्या टेस्ट आपण पूर्ण 2 तासाचं 3 तासाचं जेवढं होईल तेवढं विश्लेषण घेणार आहे. आणि ते विश्लेषण तुम्ही बाजूला लिहून घ्यायचं. म्हणजे जे काय मी विश्लेषण घेणार आहे ते तुम्ही बाजूला लिहून घ्यायचं, जेणेकरून लास्टच्या 2 तासामध्ये सुद्धा तुमची रिव्हिजन होऊ शकते. का? कारण ऑलरेडी तुम्ही डिटेलमध्ये तो रोज इतिहास अभ्यासलेला असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्या ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स मिळतील आणि त्याचसोबत तुम्हाला रोज लेक्चर असतील, तुम्हाला वीकली टेस्ट असेल, तुम्हाला एक फुलवाली टेस्ट, आपण 5 टेस्ट घेऊ. कारण हिस्ट्रीमध्ये जेवढं जास्त आपण प्रश्न सोडवाल तेवढा जास्त आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो किंवा त्या गोष्टी अजून चांगल्या पद्धतीनं कळतात. त्याच्यामुळे आपण टेस्ट पण घेणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी आपण या तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झामसाठी तुम्हाला 50 पैकी जो खूप मोठा वाटा असणार आहे, मी स्टार्टिंगपासून सांगते, तो वाटा आपल्याला या बॅचच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहेत. तर आपण पुढे आता आपल्या पुढच्या सोमवारपासून आपले सगळे लेक्चर सुरू होतील. सोमवारपासून आपण रेग्युलरली रोज आपलं लाईव्ह लेक्चर असेल. येस, VK क्लासवर आपलं लाईव्ह लेक्चर असणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पद्धतीनं अजून पुढं जे काही नोटिफिकेशन वगैरे येतील, कधी लेक्चरचं टायमिंग वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिल्या जातील. चालतंय, थांबूया आपण. धन्यवाद.